प्रताप विद्या मंदिर प्राथमिक विभाग चोपडा इयत्ता 4थी परिसर अभ्यास भाग 1 पाठ 18वा कुटुंब आणि शेजारात होत असलेले बदल। विद्यार्थी मित्रांनो, आपण जन्म झाल्यापासून कुटुंबात राहत असतो। आपल्या कुटुंबात आपले आई वडील, भाऊ बहीण, आजी आजोबा असतात। काही मोठ्या कुटुंबात आत्या आणि काका सुद्धा राहत असतात। पण मुलांनो, आपल्या कुटुंबातील व्यक्तींची संख्या ही कायम बदलत असते। याचे अनेक कारणे आहेत। याचा अभ्यास आपण या पाठात करणार आहोत। त्याचबरोबर आपले शेजारीही बदलत असतात। मग ते का बदलतात, त्यांची कारणे काय असावी, या सर्वांचा अभ्यास आपण या पाठात करणार आहोत। मित्रांनो, आता पुढील चित्रे पहा। या चित्रात एकाच कुटुंबाचे 4 फोटो दिलेले आहेत। 1950 पासून तर आजपर्यंत त्या कुटुंबातील सदस्य संख्येत कसा बदल होत गेला ते आपण अभ्यासणार आहोत। पहा, या पहिल्या छायाचित्रात 1950 साली फक्त पती आणि पत्नी असे दोघेच जण दिसत आहेत। म्हणजे त्या कुटुंबाची सदस्य संख्या होती फक्त 2। त्यानंतर दुसरे छायाचित्र पहा। या छायाचित्रात काय दिसत आहे, तर या छायाचित्रात पतीचे निधन झालेले आहे आणि त्यांच्या मुलाचे लग्न होऊन त्यांना एक मुलगा व एक मुलगी झालेली आहे। म्हणजे आता त्या कुटुंबाची संख्या वाढलेली आहे। त्या कुटुंबाची संख्या आता 5 झालेली आहे। म्हणजे पती वारल्यामुळे कुटुंबाची संख्या 1 ने कमी झाली होती, पण मुलाचे लग्न झाल्याने त्याची पत्नी आणि त्यांची मुलं वाढल्याने सदस्य संख्या पुन्हा वाढलेली दिसत आहे। आता हा 3 नंबरचं छायाचित्र पहा। यात पुन्हा पत्नीचे निधन झाले आहे, त्यामुळे कुटुंबातील सदस्य संख्या पुन्हा 1 ने कमी झालेली आहे। आता हे 4 नंबरचे छायाचित्र पहा। यात मुलीचे लग्न होऊन ती तिच्या पतीच्या घरी गेलेली आहे। म्हणजे कुटुंबातील मुलीचे लग्न झाल्याने कुटुंब संख्या कमी झाली व लगेच त्या कुटुंबातील मुलाचेही लग्न झाले आणि त्यामुळे त्याची बायको व त्यांची मुलं, यामुळे कुटुंब संख्या पुन्हा वाढली आहे। म्हणजे पहा, 1950 पासून तर आतापर्यंत या कुटुंबातील संख्या कधी कमी तर कधी जास्त होत गेलेली दिसून येते। यावरून आपल्याला काय समजते, तर कुटुंबातील माणसांची संख्या वेगवेगळी असू शकते। ही संख्या कायम तशीच राहत नाही, ती कमी अधिक होत असते। कुटुंबातील सदस्यांच्या लग्नामुळे कुटुंबाच्या सदस्यांच्या संख्येत वाढ किंवा घट होते। लग्नानंतर काकू किंवा वहिनी आपल्या घरी आल्याचे आणि आत्या किंवा ताई दुसऱ्या घरी गेल्याचे तुम्ही पाहिले असेल, बरोबर की नाही? पहा बरं, तुमच्या कुटुंबात जर काका असतील तर काकांचे लग्न झाल्याने काकू तुमच्या घरामध्ये येते आणि तुमच्या कुटुंबाची संख्या वाढते, बरोबर? आणि जर तुमच्या कुटुंबामध्ये तुमचा भाऊ असेल, मोठा भाऊ असेल, तर त्या मोठ्या भावाचे जर लग्न झालं तर त्याची पत्नी म्हणजे तुमची वहिनी घरी येते, म्हणजे कुटुंबाची संख्या वाढते। आणि या उलट तुमच्या कुटुंबात जर आत्या असेल तर आत्याचं लग्न होतं, किंवा ताई असेल तर ताईचं लग्न होतं आणि ते त्यांच्या पतीच्या घरी नांदायला जातात, त्यामुळे तुमच्या कुटुंबाची संख्या कमी होते। हे तुम्ही पाहिलेलंच असाल। तर जन्म किंवा मृत्यूमुळेही कुटुंबातील सदस्यांच्या संख्येत बदल होतो। पहा मित्रांनो, नवी पिढी जन्माला येते, म्हणजे घरामध्ये बाळ जन्माला आलं की कुटुंबाची संख्या वाढते आणि त्या उलट म्हातारपण, आजार, अपघात यासारख्या कारणांमुळे कुटुंबातील सदस्य दगावतात, म्हणजे मरण पावतात, निधन होतं आणि त्यामुळे आपल्या कुटुंबातील संख्या कमी होते। आता पहा, म्हातारपण, आजार, अपघात तसेच विवाह यामुळे आपल्या कुटुंबातील संख्या कमी जास्त होत असते। मग अजून एक कारण आहे कुटुंब संख्या बदलण्याचं, ते म्हणजे स्थलांतर। आता स्थलांतर म्हणजे काय, तर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊन राहणे। मग स्थलांतर करण्याची कारण काय असतील, तर पहा, काही वेळा शिक्षणासाठी मुले मुली दुसऱ्या ठिकाणी जातात,
बघा, तुमच्या घरात सुद्धा असतील असे उदाहरणं, किंवा शेजाऱ्यांच्या घरामध्ये असतील. तुमच्या घरात ताई आणि दादाचं 10वी-12वी पर्यंत शिक्षण होतं आणि त्याच्या पुढे जर त्यांना शिकायचं असेल, कोणाला इंजिनियर व्हायचं असतं, कोणाला डॉक्टर व्हायचं असतं, कोणाला अजून काही व्हायचं असतं, मग आपल्या गावात जर शिक्षणाची सोय नसली तर मग हे मुलं कुठे जातात? परगावी जातात, शहरामध्ये जाऊन राहतात आणि मग शहरामध्ये हॉस्टेलमध्ये राहतात किंवा रूम घेऊन राहतात, भाड्याने राहतात आणि तिथे ते त्यांचं शिक्षण पूर्ण करतात. म्हणजेच काय, ते मुलं शिक्षणासाठी स्थलांतर करतात. तसेच काही वेळा आपल्या घरात दादाला किंवा ताईला किंवा शेजारच्या माणसाला नोकरी लागते. मग नोकरी लागल्यामुळे काय होतं, त्या ठिकाणी जाऊन राहावं लागतं. मग त्या ठिकाणी भाड्याने घर घेतात किंवा स्वतःचं घर घेतात आणि मग ते तिथे राहतात. याचा अर्थ काय, तर कामधंदा आणि नोकरी किंवा व्यवसाय यामुळे सुद्धा आपल्या कुटुंबातील काही सदस्यांचं हे स्थलांतर होत असतं. तर बघा, कामधंदा, नोकरी, व्यवसायानिमित्त घरातील माणसे दुसऱ्या ठिकाणी जाऊन राहू लागतात. अशा प्रकारे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊन राहण्याला स्थलांतर असे करणे असे म्हणतात. विवाह, जन्म, मृत्यू आणि स्थलांतर यामुळे आपल्या कुटुंबातील सदस्यांची संख्या कमी अधिक होत असते, हे आता तुम्हाला समजले असेल. अशा प्रकारचे बदल फक्त आपल्याच कुटुंबात होतात का? तर नाही. अशा प्रकारचे बदल आपल्या समाजात प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये होत असतात. माहित आहे का तुम्हाला, माणसांप्रमाणे पक्षी देखील स्थलांतर करीत असतात. पक्ष्यांचे स्थलांतर ही पक्षी जीवनातील एक विलक्षण घटना आहे. पक्षी खाद्यासाठी म्हणजे अन्नासाठी व निवाऱ्यासाठी स्थलांतर करत असतात. काही वेळा हवामानामध्ये बदल होतो आणि म्हणून चांगल्या हवामानातील प्रदेशामध्ये पक्षी स्थलांतर करीत असतात. आकाशात इंग्रजी व्ही अक्षरासारखा आकार करून उडणाऱ्या हंसांचा थवा तुम्ही पाहिला आहे का? अत्यंत सुंदर दिसणाऱ्या रोहित पक्ष्यांविषयी तुम्ही ऐकले आहे का? रोहित पक्षी म्हणजे फ्लेमिंगो. तर हा रोहित पक्षी, याची उंच मान, लांब पाय आणि फिक्क्या गुलाबी रंगाची पिसे यामुळे हा पक्षी खूप सुंदर दिसतो. हा रोहित पक्षी प्रामुख्याने पाणथळ जागा, उथळ पाण्याचे तलाव, दलदलीचे प्रदेश, सरोवरे अशा ठिकाणी थव्या थव्याने आढळतो. जसे ऋतू बदलतात तसे हे पक्षी अन्न आणि ऊब यांच्या शोधात स्थलांतर करीत असतात. अक्षरशः लाखोंच्या संख्येने या पक्ष्यांचे थव्याचे थवे उंच आकाशात उडताना दिसतात. हे पक्षी दरवर्षी ठराविक वेळी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करतात. काही पक्षी दूरवर उडत जातात तर काही जवळच्याच ठिकाणी जाऊन राहतात. ऑक्टोबर ते मार्च या महिन्यांच्या दरम्यान रोहित पक्षी महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी पाहायला मिळतात. पक्षी थव्या थव्याने उडतात. ते एकमेकांच्या सोबतीने एकत्र राहत असले तरी त्यांना काही माणसासारखे कुटुंब नसते किंवा माणसांसारखा शेजारही नसतो, परंतु तरी सुद्धा ते एकत्रच राहतात, एकत्रच उडतात आणि एकत्रच स्थलांतर देखील करीत असतात. सांगा पाहू मित्रांनो, तुमच्या समोर दिसत असलेली टपाल तिकिटांची चित्रे पहा. समाजात झालेले कोणते बदल तिकिटावरच्या चित्रातून तुम्हाला दिसत आहे? विद्यार्थी मित्रांनो, तिकिटे ही खास करून विशिष्ट प्रसंगी छापली जातात. एखाद्या महान घटनेच्या स्मृतिप्रित्यर्थ व एखाद्या थोर व्यक्तीचा गौरव करण्यासाठी खास गौरवपर तिकिटे काढली जातात. आतापर्यंत स्वातंत्र्य सैनिक, सामाजिक कार्यकर्ते, खेळ, पक्षी, रेल्वे, कला, संस्कृतीचे दर्शन घडवणारी अनेक टपाल तिकिटे छापण्यात आलेली आहे. आता हे पहिले टपाल तिकीट पहा. या तिकिटावर कापड गिरणीचे चित्र आहे. कापड तयार करण्याचे मोठमोठे यंत्र या चित्रात दिसत आहे. कापड उद्योग हा भारतातील एक महत्त्वाचा उद्योग आहे हे या तिकिटावरून समजते. या तिकिटाची किंमत आहे 6 पैसे. आता हे दुसरे तिकीट पहा. भारतातील टेलिफोन सेवेला 100 वर्षे पूर्ण झाले हे सांगणारे हे तिकीट आहे. या तिकिटात पूर्वीचा धातूचा काळा टेलिफोन व आताचा रंगीत टेलिफोन दिसत आहे. यावरून टेलिफोनमध्ये होत गेलेली प्रगती सुद्धा दिसून येते. कुटुंबातील माणूस काही कारणाने घरापासून दूर गेला की पत्राने, दूरध्वनीने
व आता इंटरनेटद्वारे संपर्कात राहतो. या अशा संपर्क माध्यमामुळे जग जवळ आले आहे हे सुद्धा आपल्याला या तिकिटांवरून समजते. तिसरे तिकीट पहा. हे तिकीट भारतातील टपाल सेवेने 100 वर्षे पूर्ण केले म्हणून छापले गेलेले आहे. या तिकिटावर टपाल सेवा सुरू झाल्याचे साल म्हणजे 1854 असे दाखवलेले आहे. त्याचप्रमाणे संदेश वहनासाठी पूर्वी कबुतराचा वापर केला जाई आणि आता जलद संदेश वहन सेवा म्हणजे विमानाचा वापर केला जातो. हा मोठा बदल झालेला आहे आणि हे या तिकिटावरून आपल्याला कळत आहे. काळाच्या ओघामध्ये संदेश वहनाच्या सेवेमध्ये कसा बदल होत गेला, कशी प्रगती होत गेली हे या आपल्याला तिकिटावरून कळते. चौथे तिकीट आहे रेल्वेचे विद्युत इंजिनाचे चित्र असणारे. पूर्वी कोळशावर चालणारे वाफेचे इंजिन वापरून आगगाडी चालवली जात असे, परंतु आता इलेक्ट्रिक इंजिन वापरून आगगाडी चालवली जाते. हा देखील खूप मोठा बदल झालेला आहे आणि तो बदल आपल्याला ह्या तिकिटाच्या माध्यमातून समजून येतो. पाचवे तिकीट आहे शेती व शेतकऱ्याचे चित्र असलेले टपाल तिकीट. या तिकिटावर लिहिलेले आहे जय किसान. विद्यार्थी मित्रांनो, 1965 सालच्या भारत पाकिस्तान युद्धाच्या वेळी आपल्या देशाचे स्वर्गीय पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी त्यावेळी जय जवान जय किसान हा नारा दिला होता. देशाला अन्नधान्याने समृद्ध करणारे किसान आणि देशाचे संरक्षण करणारे सैनिक यांचे योगदान आपल्या देशासाठी किती महत्त्वाचे आहे हे आपल्याला या तिकिटावरून समजत असते. या सर्व तिकिटांवर त्यांची किंमत देखील छापलेली आहे. पहा मित्रांनो, या पहिल्या तिकिटाची किंमत आहे 6 पैसे. त्यानंतर डाक तिकीट शताब्दीच्या तिकिटाची किंमत आहे 2 आणे. विद्युत इंजिनाचे तिकीट आहे 10 पैशांचे. जय किसानचे तिकीट आहे 15 पैशांचे. टेलिफोनचे तिकीट आहे 2 रुपयांचे. यावरून आपल्याला पूर्वी असलेली स्वस्ताई व पूर्वीची व आताची चलन व्यवस्था इत्यादींबद्दलही माहिती मिळते. विद्यार्थी मित्रांनो, ज्याप्रमाणे कुटुंबातील सदस्य संख्या कमी जास्त होते, त्याचप्रमाणे मोठ्या कुटुंबाचे विभाजन होऊन छोटे कुटुंब कसे तयार होते व आपले शेजारीही कसे बदलतात ते आपण पुढील भागात पाहूया. धन्यवाद.